आता काय झालंय की यांनी ज्यावेळेस प्रभाग रचना जाहीर केली त्यात 22 तारखेपासून 3 तारीख त्यांनी सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ दिला आहे, परंतु ह्या वेळेच्या काळामध्ये पूर्ण उत्सवाचा काळ आहे. पण गणेश उत्सव 27 तारखेपासून आहेत. त्याच्या आधी तुमच्या आज तुमच्या हे बसतील, हरताळका बसतील, नंतर तुमच्या परत गौरी आहेत, सगळे 10 दिवस त्याचे आहेत. तर लोकांना सजेशन ऑब्जेक्शन अभ्यास करायला वेळच मिळणार नाही सर्वसामान्य सगळ्या कारण. आणि इतका सगळ्या शहरामध्ये बजबजबुरी केलेली आहे, इतके वॉर्ड विचित्र भाजपवाल्यांनी फोडलेले आहेत आणि विचित्र त्याची रचना केलेली आहे. तर लोकांना त्याचा अभ्यास करून हे ऑब्जेक्शन हे हजारो ऑब्जेक्शन येणार आहेत, 1-2 नाही शेकडो नाही तर हजारो येणार आहेत. ते हजारो ऑब्जेक्शन येत असताना यांना प्रत्येकाला त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. म्हणून आम्ही आयुक्तांना आता विनंती केलेली आहे महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने. आमचे शहराध्यक्षसुद्धा बरोबर होते की बाबा तुम्ही आम्हाला मुदत वाढी द्या. दादा ते म्हणजे माझ्या हातात नाही, मी वरती पाठवतो. आम्ही निवडणूक आयोगाला बी देणार आहोत, आयुक्तांना दिलेलं आहे, शासनाला देणार आहोत, मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, सगळ्यांना पत्र देणार. हे पुणेकरांच्या हितासाठी आणि पुणेकरांसाठी देणार आहोत की पुणेकरांना त्यांची बाजू मांडता आली पाहिजे आणि ती बाजू मांडण्यासाठी त्यांना योग्य तो वेळ अभ्यास करायला मिळावा. म्हणून आपण 10 तारखेपर्यंत त्याची वेळ त्यांना त्या ठिकाणी मागतो. नाही, आपण जी प्रभाग रचना पुणे महानगरपालिकेची जाहीर झाली त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर एक गल्लीच्या अर्धा पार्ट एका प्रभागात आहे, अर्धा भाग एका प्रभागात आहे. सोसायटीची एक बिल्डिंग एका प्रभागात आहे आणि दुसरी बिल्डिंग एका प्रभागात आहे. अशा पद्धतीने प्रभाग रचना केलेली आहे. म्हणजे जेणेकरून एखाद्याची जर अडचण असेल, एखाद्याचा प्रश्न असेल तर सोसायटीमध्ये सुद्धा 2 पार्टमध्ये 2 नगरसेवक होणार आहेत. त्यामुळं मला वाटतं की या प्रभाग रचना सगळ्या चुकीच्या झालेल्या आहेत. त्या ठिकाणी स्थानिक लेवलला कुठल्याही म्हणजे जे सरकारी नियम आहेत, निवडणूक आयोगाचे नियम आहेत की नदी नाले डोंगर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून केले पाहिजे. एवढी मोठी नदी क्रॉस करून सुद्धा पलीकडे प्रभाग गेलेले आहेत. म्हणजे मला वाटतं की चुकीच्या पद्धतीने सर्व सत्ताधारी पक्ष म्हणून हे लोक करत आहेत, सर्वसामान्य लोकांचा विचार करत आहे. त्यामुळे आज आम्ही पक्षाच्या वतीने आयुक्तांना भेटलेलो आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला मुदतवाढ या सूचना हरकतींसाठी मिळावं, कारण सर्वसामान्य लोकांना सूचना हरकती दिल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनाने आम्ही मागणी केलेली. नाही, सूचना हरकतीवर जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर 100% आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोर्टात सुद्धा जाणार आहोत. कारण ज्या पद्धतीने ही संपूर्ण प्रभाग रचना आहे एकदम चुकीच्या पद्धतीने बनवलेली आहे. म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्यालयात बसून बनवलेली प्रभाग रचना आहे आणि ती प्रशासनाच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलेली आहे. मला वाटतं ही प्रभाग रचना साफ चुकीची आहे. त्यावर योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे आणि सर्वसामान्यांना अभिप्रेत अशी ती प्रभाग रचना झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.